Please welcome on stage Dr. Sakshi Megha Balasaheb Sakre. आठ समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर भूख मार के धूल झाड़ ले छोड़ छाड़ के सारे छप्पर आठ समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर भूख मार के धूल झाड़ ले छोड़ छाड़ के सारे छप्पर खोल दे पर 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 wear a beautiful smile on her face. The girl who loves her comfort zone most, but when it comes to any work, she is super fast. अपने अपने में ही मस्त रहने वाली. Being calm, composed most of the time, strongest girl who believes in herself and fighter who consider family as her most valuable asset. अंबर सीना सीना याद रहे ये शर्त सफर की पीछे मुड़ के देख कभी न जीत का जुनून है तो हार सोचना क्यों जब जिंदगी है एक ही दो बार सोचना क्यों मैं परिंदा क्यों बनूं मुझे आसमां बनना है मैं एक पन्ना क्यों रहूं मुझे दास्तां बनना है मैं परिंदा क्यों बनूं मुझे जे आहेत घरातील सगळ्यात लहान पण ज्यांचे नाव आहे मोठ्या घरातील पहिले डॉक्टर अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगणारे मॉडेल पण वाकणार नाही अशा वृत्तीचे Most cheerful person. He can make people laugh with his great sense of humor. The guy with strong mindset. जीवनात किती अडचणी हो त्यात कधी हार न मानता खुश राहणारे He's like a coconut, hard from outside but soft, gentle and caring from inside. हॅशटॅग ज्युनियर्सचा लाडका सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणारा सामाजिक राजकीय गोष्टींची आवड असलेला क्योंकि अस्मिता की गोष्टी ना जाने कितनों का वजूद ही मिल गया के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उधार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उधार दो आरंभ है प्रचंड अपार तो अफाट तो प्रत्येकाला आधार देणारा तो हृदयात माया घेऊन जगणारा निस्वार्थतेने फुलणारा तो अपार तो अफाट तो प्रेम आणि संवेदनांनी बांधलेला तो साहसाची मांडणी सोडत निर्लेप भावनेत नांदणारा तो लेट्स वेलकम द हँडसम ऑलवेज स्माइलिंग cheerful individual who has shown unmatched dedication, hard work and incredible sense of responsibility. He has always been the one who takes care of everyone around him. धर्मानम कर्म है तेरा जरमानम पग पग चला है जो वही टक्कर है उसका He is the one who decide and conquer. विशेष we are hand together for another band president of the band Dr. Rishikesh Kumar Harikarjan. तेरा धर्मानम कर्म है तेरा कर्मानम आग में पग पग चला है जो वही टक्कर है उसका प्रस्थानम यत्र सर्वत्र जन्मानम भर्गो देवस्य धीमहि युगे युगे यही प्रथा कथा परिणाम परीक्षम प्रस्थानम उबलते पानी में कभी भी किसी का अक्स दिखता नहीं सही आंखों ने जो शख्स कभी Honest, दिखता नहीं hardworking, passionate and straightforward girl. The one with perfect and most beautiful smile. Killing with her kindness and burning with her sarcasm. She is the one writing the chapter in the book of wisdom. Please welcome Dr. Pallavi Sharda Sanjay Wagh. From a young age, taking my soul into the masses, writing my poems for the few that look at me, took at me, shook at me, killing me.
heartache, from the pain, taking my message from the veins, speaking my lesson from the brain, seeing the beauty through the. Through the life with her pretty smile on her face. Presenting you Dr. Shubhangi Hira Hari Wakre. जुगरी उड़ी नए नए पर दिए ओ पिंजरा खो ओ पिंजरा खो जुगरी उड़ी नए नए पर दिए ओ पिंजरा खो ओ पिंजरा खो जो रोशनी ओढ़े हुए हुजूर है खुद का खुद का Kind and generous. Always ready to learn new things. Does her work with passion and dedication. Simple and sweet in her own personality. And who strongly believes in ethics. मनमिडाव स्वभाव असा जो सर्वांना हवा हवासा वाटे. Welcome on stage Dr. Gayatri Prabhavati Someshwar Vapte. बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव Strength comes with her presence. She is unique with her authenticity, individuality, and the desire to remain unstoppable and untamed. She is a girl full of life, chasing her dreams with passion. Presenting Dr. Anushka Ruta Ashok Varude. एक जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां हाँ एक जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां मैं पूरी करा जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां मैं जीना मैं पूरी करा मैं जीना मैं पूरी Congratulations, interns. Let us move to the next step of our program, honoring our brilliant PGs. Over to you, ma'am. Ladies and gentlemen, good evening everyone. It's my great honor and pleasure to welcome you all to the batch 2020-2023 Ethereal Celebration. Today, we come together to celebrate the hard work, dedication, and achievements of our postgraduates for the very first time in GDC Chhatrapati Sambhajinagar. Graduation is a milestone that marks the end of one chapter and beginning of another. It's a time to reflect on the journey that has brought us here and look forward with hope and excitement to the future. Our postgraduates have shown exceptional perseverance and commitment, and today we celebrate their success. To our postgraduates, today is your day. So now let us honor the journey, the memories, and the friendships that have been forged along the way. Without further ado, let us begin our ceremony. Incredibly driven and multi-talented individual,
As hardworking endodontist, she is passionate singer, dancer, aspiring YouTuber, yoga instructor, cooking expert, fondly known as foodie. She brings creativity and enthusiasm in everything she does. Her love for food and flair for art makes her a true force of passion. Here comes Dr. Aarti Usha Umesh Chandra Pathak. बंदे यारे बंदे राह पे चल बंदे बंदे यारे बंदे राह पे चल बंदे रुक जा रे बंदे ये रात जरा सी है बात समझ बंदे कुछ देर ही बाकी है रख यकी आँखों से बादल आज She maps each way, from perfect trips to treatments that sway. A root canal's dread, she faces with grace. Her precision shines in every space. A person whose beauty is matched by her kindness and deep love for reading, her exceptional ability to notice the smallest intricacies is a testament to her precision and dedication. Beyond her impressive skill set, she is also famous for her English and Malayali accents. Let's call gorgeous, intelligent, funny, and sweet girl Dr. Sweta Subha Gopikrishnan Kandamparambil. मैं तो बादलों से दूर जाऊंगी मैं तो अपना ही सुर पाऊंगी है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे चुन के मैं भूल आऊंगी हमारा ऐसे दुनिया की हुई नहीं मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी कि जिंदगी मेरी आइए मिलाते हैं उस इंसान से जो है वहां के वासी जिसे कहते हैं दक्षिण काशी इंसान जिसे घूमना है भाता डिपार्टमेंट की जान है कहलाता Kind and responsible with heart full of care, he brightens each smile with skill and flair. In the world of dentistry, he is a guiding light, balancing his work with nature's delight. जबरदस्त आहे यांचे बॅडमिंटनचे स्मॅश गुलाबी साडीवर डान्स फोर केला क्रॅश someone whose dedication perseverance and skill have earned prestigious silver medal चला तर मग आता बोलूया आई वडिलांचा स्वाभिमान जीडीसीचे रुबाबदार व्यक्तिमत्व व आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर गीतम कांचन उत्तम दुरुस्त कल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव Welcome to the stunning, intelligent, and fiery goddess. Hashtag Queen Bee of the Batch. with a personality that is as sweet as honey and a smile that can light up a room. She is the epitome of charm and elegance. This beautiful girl is not just a pretty face, but also a sharp mind that sees through the noise and gets straight to the point.
अपनी ये नाव है, बादल पे पाँव है, आँखों का गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। Here's presenting CR of Beauty, girl who's got brains, beauty and a heart of gold. Dr. Ankita Anita Amar Goklani. आँखों का गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। One of the most reliable, supportive, and trustworthy friend anyone could ever ask for, who is there for giving valuable opinions during tough times. She had got the hands of master not only in dentistry, but also in the kitchen. Caring, understanding, and always willing to adjust whatever the life throws her way. One who can remain adaptable no matter what the situation. Presenting you Dr. Rohini Swenbagavalli Ramasamy. रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। क्यों सोचना जाना कहाँ जाए वही ले जा। A curious doctor, just as the department of OMDR requires. No clinical condition can escape her eagle eye. Very energetic individual who is dedicated to help patient and their overall well-being with a charming and vibrant personality. She has a remarkable ability to bring smile to everyone's face. Let us welcome Dr. Ankita Sujata Anil Chormale. बंदे यारे बंदे आ, बंदे यारे बंदे आ, राह पे चल बंदे आ। बंदे यारे बंदे आ, बंदे यारे बंदे आ, राह पे चल बंदे आ। रुक जा रे बंदे आ, ये रात जरा सी है, बात समझ बंदे आ। A passionate prosthodontist with schedule as tight as perfectly fitted crown, she earns reputation as the most punctual dentist in the town. Dentist with a schedule as tight as perfectly fitted crown, she earns reputation as the most punctual dentist in the town. With skillful hand and caring heart, this prosthodontist plays a vital part. With gentle touch and a skilled hand, she takes her patient's denture to a new land. She polishes and buffs with precision fine until it shines like a mirror, a work divine. Please welcome the most fun-loving personality of the batch, Dr. Asmita Sunita Krishna Kabade. तेरा ही है, मेरा ही।
after a long day of healing others, she trades her dental instruments for kitchen utensils, serving up love, care, and mouth-watering meals for her loved ones. The one who is strict, but at the same time, she is very helpful. लैब स्टेप्स हो या क्लिनिकल स्टेप्स कर सकते हैं करेक्ट कोई भी मिस्टेक. Presenting you a confident personality who is not afraid of anything, Dr. Sharda Lata Parmeshwar Shelke. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. आता आम्ही बोलवत आहोत प्रोस्तो डिपार्टमेंटच्या बहुरंगी व्यक्तिमत्व. ज्या आहेत बॅचच्या टॉपर, डान्सर तसेच रांगोळी, गायन, मेहंदी अशा कलागुणांनी संपन्न. An excellent doctor, favorite among all juniors, and a loving friend. Who has made remarkable progress against the odds and emerged victorious through hard work. Dr. Priyanka Suman Ramesh Pawar. My sunglasses on while I shed a tear. It's never the right time. I put my arm around so you are strong, I am. I put my arm around, I'll show you that I am. I'm unstoppable. I'm so confident. Yeah, I'm unstoppable today. Unstoppable today. Unstoppable today. Unstoppable today. I'm unstoppable today. Break down, only alone I will cry out now. You'll never see. Now we welcome brilliant woman of prosthodontics who is famous for out-of-the-box thinking and simplicity of being. An adventurous spirit and emotional soul at the core. She can point out your mistakes in work precisely, but also lifts you up with her encouraging words when it comes to appreciating your sincere efforts. She is not just great teacher but also a great human filled with strength and compassion. Please welcome Dr. Diksha Shashikala Tukaram Dhare. तेरे वादा जुल्फा यार दिया, तेरे तारे अखा प्यार दिया, चन तेरा रंग महबूब दा है, करना जन्नत पार दिया. तेरे बादल जुल्फा यार दिया, तेरे तारे अखा प्यार दिया, चन तेरा रंग महबूब दा है, करना जन्नत पार दिया. समी वालों का समझ नहीं आनी, समी वालों का समझ नहीं आनी, मेरी हीर आसमानी, मेरी हीर आसमानी. प्रोस्तो में इन्होंने किया है बहुत कुछ हासिल, कहते हैं इन्हें GDCH के फहद फासिल. The department relies on him not only for his unmatched skills in art, but also for his humility and willing to help. Beyond intelligence, he is gifted with multitude of hidden talents that adds gleam to beauty of his genuine living. Please welcome Dr. Nikhil Harsha Rajesh Chawla. चला है सीना तान के शान से, दिल का ये काफिला है खुद से ही हार के जीतना. अब तो हर इंतहा बिछा दे मेरी राहों में, ऐ जिंदगी मुश्किलों का सफर हटेगी अब ना कभी, ऐ जिंदगी मंजिलों से नजर. Now we welcome Punjabi Kudi of the batch. She is university topper and very sincere student of oral pathology. She can rock any stage.
She can rock any stage with her amazing dance moves and is a reliable shoulder when it comes to friendship. Pure soul and mature person who is famous among her students for to-the-point teaching. Her journey has been marked with relentless pursuit of excellence and genuine passion for her field of study. Please join me in extending a heartfelt welcome to Dr. Nidhi Manju Satish Kaushal. बस खुद की ही सुनता बातें ये नादानी से है नाते ये मुर्रादा आते जाते ये दिल को कहता ये रात. Here comes a multitasking lady of oral pathology who is also our college staff. She completed her UG in our college and was awarded by Dr. R.V. Mehta Award in National Conference of Indian Association of Oral and Maxillofacial Pathologists in year 2023. Let us now welcome the dynamic achiever with a great round of applause, Dr. Varsha Vidya Vasantrao Devkar. या छुड़ाता है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है बादल पे पार है या छुड़ाता है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है Selfless soul with a boundless heart, she plays her role a vital part. Forgiving, mending, she always strives. In friendship, she truly thrives. She is the spark that ignites the laughter and one who makes every gathering unforgettable. Someone whose kindness is as radiant as her smile. Today, we shine a spotlight on someone who lights up every room she enters. Here's presenting you Dr. Aishwarya Karpagam Chandran Acharya. रास्ते भागे पाँव से आगे जिंदगी से चल कुछ और भी मांगे रास्ते भागे Now we welcome the Chota Packet Bada Dhamaka of Periodontology. Who is known for her organized work and empathetic nature. She is favorite among her juniors because of her generous support and has great sense of humor. Not only is she a gifted painter, but also a talented singer who brings beauty and joy to everything she does. Please give a warm welcome to the most admired person in the department, Dr. Swati Krishnan, Jayashree Radhakrishnan. बंदे यारे बंदे यारे बंदे राहों पे चल बंदे यारे बंदे यारे बंदे. And laughter wherever she goes. Her jovial nature and love for the fun light up the days. Someone who is very loyal and straightforward.
Her loyalty is something which is admirable. She is workaholic and will never compromise on work until it's perfectly done. Her dedication shines a star in the fray. With each task she conquers, she paves her own way. Let's welcome the lady with prettiest smile, whose name evokes the vastness and depth of the ocean, just like the waters that inspires her name. She is the source of strength, grace, and boundless potential. Please welcome Dr. Som Sindhuja Vijay Rani Kamban. ऐसा ना अभी अभी हुआ यकीन कि आग है मुझ में कहीं हुई सुबह मैं जल गया. Congratulations, everyone. Now I request interns and dignitaries to commence the oath taking ceremony. या छूटा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है बादल पे पाँव है अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी. So, should we start with the oath? So, raise your hand. We will start with the oath. I solemnly pledge myself to consecrate my life to the service of humanity. I will give my teacher the respect and gratitude which is their due. I will practice of my profession with conscience and dignity. The health of patients will be my prime consideration. I will respect secrets which are confided in me. I will maintain by all means in my power the honor and noble traditions of the medical profession. My colleagues will be my brothers. I will not permit considerations of religion, nationality, race, party politics, or social standing to intervene between my duty and patients. I will maintain the utmost respect for human life from the time of conception, even under threat. I will not use my medical knowledge contrary to the laws of humanity. I make these promises solemnly, freely, and upon my honor. Now I request PGs and dignitaries to commence the oath taking ceremony. PGs are ready. Should we start with the oath? So we will start with the oath ceremony of the PGs. I solemnly pledge myself to consecrate my life to the service of humanity. I will give my teacher the respect and gratitude which is their due. I will practice of my profession
with conscience and dignity. The health of patients will be my prime consideration. I will respect secrets which are confided in me. I will maintain by all means in my power the honor and noble traditions of the medical profession. My colleagues will be my brothers. I will not permit considerations of religion, nationality, race, party politics, or social standing to intervene between my duty and patients. I will maintain the utmost respect for human life from the time of conception, even under threat. I will not use my medical knowledge contrary to the laws of humanity. I make these promises solemnly, freely, and upon my honor. इंटर्न्स आणि स्टाफना विनंती करतो की फोटोसाठी स्टेजवर यावे. राजगुरू सरांनी लावलेली शिस्त कायम लक्षात राहील. सोनाली मॅमची टीथ सेटिंग तर शेवटपर्यंत कामी येईल. प्री क्लिनिकलमध्ये मॅनिक्विनवरच पेशंटचा फील घेत होतो. खड्डे कॅव्हिटीज करून थकलेलो आम्ही रिस्टोरेशन करायला शिकत होतो. आता थर्ड इयरचं ओपॅथ पुन्हा फर्स्ट इयरच्या आठवणींना उजाळा देत होतं. शेफर्सपासून मायक्रोस्कोपपर्यंत सगळंच आपलंसं वाटत होतं. कॅज्युअलिटीमध्ये हतबल रुग्ण बघून जीवनाचं अंतिम सत्य कळायचं. तेच ते सर्जरीतील अल्सर्स आणि ॲम्प्युटेशन्स पाहून अंतकरण तळमळायचं. ॲम्ब्युलन्सच्या सायरनची भीती तर कधीच नाहीशी झाली होती. आता ॲपरनकडे बघणाऱ्या माऊलीच्या डोळ्यात मदतीची हाक दिसत होती. भल्या मोठ्या मेडिसिनमध्ये वॉर्ड टू वॉर्ड फिरायचो. हिपॅटिटिस असो वा असायटिस सगळंच क्लिनिकली जवळून बघायचो. प्रशांत सरांच्या CVS मध्ये सगळं सारखंच वाटायचं, पण शरयू मॅमचं प्रोफायलॅक्सिस तेवढं मात्र माहीत असायचं. शेवटी फायनल इयरमध्ये 8 सब्जेक्टचं भार पेलताना नाकी नऊ आली. बघता बघता आमची गाडी शेवटच्या स्टेशनवर येऊन पोहोचली. OS मध्ये ब्लॉक देताना थरथरणाऱ्या हातांना शहा मॅमनीच बळ दिलं. सिंकोप असो वा सीजर त्याचं मॅनेजमेंटही शिकवलं. डिपार्टमेंटचा सर्जनवाला टॅग मिरवताना केवढा आनंद व्हायचा. ग्रेडपासून फर्मपर्यंतचा प्रवास मात्र आत्मविश्वास वाढून जायचा. प्रोस्तोच्या शिक्षकांचा वेगळाच धाक असायचा. 3 तासांचे वायवा आणि GPT डेफिनेशन्समध्ये सगळा जीव जायचा. पूर्ण पोस्टिंग होईपर्यंतची दमछाक खरीखुरी असायची, पण DD करताना पेशंटची स्माईल जीव ओवाळून टाकायची. एरवी लहान लेकरांसारखे वागणारे आम्ही पिडोमध्ये जाऊन समंजस झालो. लेकरांचे रडके सूर बंद करताना स्वतः मात्र जबाबदारीची व्याख्या खऱ्या अर्थाने शिकलो. 2 mmच्या PDLचं महत्त्व 400 पानांच्या करंजानी सांगितलं. छोट्या टिश्यूचे मोठे इश्यू बघताना पेरोडॉन्शियम हाच हिरो हे मात्र उशिरा समजलं. एंडोमध्ये AO ते ऑब्च्युरेशन करताना पेशंटसोबत भावनिक नातं निर्माण व्हायचं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानात आम्हालाही समाधानी वाटायचं. ऑर्थोच्या माहितीपूर्ण लेक्चरमुळे वायर बेंडिंगही सोपी झाली. बिईंग द डेंटिस्ट पहिली नजर स्माईलकडे जाते म्हणत सगळ्या बॅचने ऑर्थो ट्रीटमेंट घेतली. ओडीमधील भरमसाठ पेशंट बघताना नवनवीन शिकायला मिळायचं, पण सगळ्या डिपार्टमेंटचं ओझं एका एक्सरे मशीन डार्क रूमवर असायचं. कम्युनिटीचं सोबिन पीटर आज वाचलं की उद्या विसरायचो, पण काउन्सिलिंग असो वा कॅम्प्स जनजागृतीसाठी तत्पर असायचो. अशा या सगळ्या जर्नी GDCने आम्हाला घडवलं. डॉक्टरचा टॅग मिळवून देऊन नावलौकिक वाढवलं. आता तुमच्या सगळ्यांसोबतचा प्रवास कुठंतरी थांबणार होता, पण शेवटी जाताना आयुष्यभर पुरेल एवढा आठवणींचा खजिना सोबत होता. आता फक्त असतील त्या आठवणी, उरतील त्या इच्छा. तुमच्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. नीटच्या निकालानंतर BDSला ॲडमिशन होईपर्यंतची प्रोसेस सगळ्यांची वेगळी असली तरी इकडे आल्यानंतर मात्र सगळ्यांची जर्नी सारखीच असते. फर्स्ट इयरच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये आपली फील्ड स्वतःमध्येच किती परिपूर्ण आहे हे कळलं. मग तिकडनं सुरू झालेला प्रवास, त्यात घरच्यांनी दाखवलेली स्वप्न, शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि शिस्त, वेळोवेळी सिनियरचं मार्गदर्शन, मित्रमैत्रीण आणि ज्युनियरचा सपोर्ट, वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे आपुलकीचे शब्द आणि पेशंटसोबतच्या आठवणी, ह्या सगळ्यांनी 5 वर्षात खूप काही शिकवलं. ह्या सर्वांची मी सदैव ऋणी राहीन.
आज ग्रॅज्युएशन सेरेमनीचे औचित्य साधून इथे जमलेल्या सर्वांचेच मी आभार मानतो. माझ्यावर विश्वास दाखवून मला इथपर्यंत पोहोचवणारे माझे आईवडील, माझा भाऊ, तसेच ज्या GDCने मला अगदी 18 वर्षाच्या मुलापासून एक जबाबदार डॉक्टर म्हणून घडवलं, त्या सर्वांचाच मी ऋणी राहील. नक्कीच कॉलेज लाईफ, फ्रेंड सर्कल, डोळ्यात अश्रू तरळण्या इतपत खळखळून असलेलो आम्ही सगळंच मिस करू. पण कुठेतरी जाण्यासाठी कुठून तरी निघावंच लागतं. तर सर्वांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. थँक्यू. यानंतर मी डॉक्टर गौरव पलोड सर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर बोलवतो. गुड इव्हनिंग सर्वांना. माझं नाव डॉक्टर गौरव पल्लोड. फर्स्ट इयरपासूनचा जो प्रवास चालू झालेला तो आता आलेला इंटर्नशिपपर्यंत, आणि इंटर्नशिप पण संपलेली आहे. इथं सर्वांना गुरु वगैरे तर सगळ्यांनाच एकदम छान, एकदम सपोर्टिव्ह भेटले. पण जे काही मी कमवलं ते होते माझे ज्युनियर्स. सगळे जे मला सपोर्ट करायचे आणि प्रत्येक गोष्टीत मला सपोर्टिव्ह जे नेचर त्यांनी दाखवलं आहे, बिहेवियर जे त्यांनी केलं आहे, माझ्या छोट्या भावापेक्षाही चांगलं आहे. थँक्यू गाईज. थँक्यू. थँक्यू सर. आता मी डॉक्टर प्रियंका पवार मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. The dignitaries on the diet, respected teachers, students, colleagues, and all the guests who are here for this prestigious function. युजली होतं कसं ना की स्टेजवर चढणारा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असतं, सक्सेसफुल होणाऱ्या व्यक्तीबद्दल सगळ्यांना माहिती असतं. पण त्याच्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आता हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आणि हा महत्त्वाचा टप्पा चढताना आपण काही व्यक्तींना विसरतो जे आपल्या पाठीशी खूप खंबीरपणे या प्रवासामध्ये उभे असतात. तर आणि आज मला ही सुवर्णसंधी मिळाली आहे आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊ इच्छिते. जसं की हे व्यासपीठ जे आहे ते खूप पवित्र आहे आणि सन्माननीय आहे. म्हणून या व्यासपीठावर माझ्या पाठीशी जे लोक खंबीरपणे उभे होते त्यांचा आभार मला मानायचा आहे. सो सर्वप्रथम माझे आईवडील जे आज नाही आहे तिथे, बट मी पाहिलं आहे त्यांचा स्ट्रगल आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमधली तडजोड. त्यात आम्ही 4 भावंडं होतो. त्यांना योग्य शिक्षण आणि त्यात आणि संस्काराची सांगड घालत त्यांनी आम्हाला खूप मोठं केलं. आणि म्हणून आई पप्पा तुमचे आज मनापासून मी आभार मानते आणि तुम्हाला शतशः प्रणाम करते. त्यानंतर आता येतात माझे दुसरे आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे. खरंच भाग्य लागतं की आपल्या आधीच्या घरासारखं आपल्याला दुसरं घर मिळतं आणि सतत हसत ठेवणारा एक चांगला जोडीदार मिळतो. सो ह्या संधीचा अवसर साधून मी माझे सासू सासरे आणि माझे हजबंड डॉक्टर संदीप यांचे खूप आभार मानते. सतत शिक्षणाला प्रोत्साहन देणारी अशी फॅमिली मला लाभली याच्यासाठी मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. आणि आता यानंतर संस्कार आणि ज्ञान देणारे आईवडील तर असतातच, पण जर गुरुजन वर्ग आपल्या आयुष्यात नसतील तर आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. सो शाळेपासून ते आत्ता PG पर्यंत मला मार्गदर्शनासाठी खूप चांगले टीचर आजपर्यंत मिळाले आहेत आणि ते नसते तर मी आज इथे उभी नसते. सो थँक्यू सो मच टू ऑल माय स्टाफ, महाले सर, खडीकर मॅम, सोनाली मॅम, राजगुरू सर आणि उल्हास सर आणि सगळे माझे आत्तापर्यंतचे स्कूलचे, कॉलेजेसचे, UG सगळे टीचर्स, त्यांचे आज मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारे शिक्षक तसेच जे बऱ्याच वर्षापासून नाटक व अभिनय क्षेत्रात आपले योगदान देत असलेले डॉक्टर अपर्णा ढगे मॅम यांचे वडील श्री राजकुमार ढगे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. आदरणीय व्यासपीठ, या व्यासपीठावर प्रथमतः GMCचे प्राचार्य माननीय श्री शिवाजीराव सुकरे सर आणि GDCच्या प्राचार्या, त्यांच्या नावातच माया आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण इतकं गोंधळ करत असताना सुद्धा त्या हसत होत्या. म्हणजे माया इंदुरकर मॅडम, कारण मी मॅडमला पहिलीच वेळेस या ठिकाणी भेटलो. अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व असलेलं सर आणि मॅडम. खरं सरांना मी ओळखतो, मी परभणीचा आहे.
त्यानंतर या ठिकाणी वरिष्ठ जे काही प्राध्यापक आहेत, आता आमची तेव्हा जास्त बऱ्याच जणांची ओळख नाही आहे, खेडगेकर सर आणि आमच्या बहीण ज्यांनी आम्हाला भाऊ मानलं अशा आमच्या मोरेताई, आदरणीय प्राचार्यताई, बाकीच्या आणि सर. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या चिमुकले बाळ ते मोठे झाले आज, त्यांचं कौतुक पाहण्यासाठी, त्यांनी या ठिकाणी यश संपादन जे केलेलं आहे ते पाहण्यासाठी, डोळे भरून पाहण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व या विद्यार्थ्यांचे आई वडील, आजी आजोबा, खूप जण, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा भाव या ठिकाणी दिसत होता. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले, खेड्यापाड्यातून, तांड्या वस्त्यातून, शहरातून, वेगवेगळ्या ह्याच्यातून या ठिकाणी आलेले काही जणांनी असा कार्यक्रम पहिलीच वेळेस पाहिला असं मला वाटतं. कारण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मी म्हणत होतो की कुठलीही गोष्ट असो, चांगली जर होत असेल त्यावेळेस आनंद हा व्यक्त करायला पाहिजे. आणि खरा आनंद पाठीमागचेच विद्यार्थी व्यक्त करत होते असं मला जाणवलं. म्हणून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मला अतिशय उत्कृष्ट वाटल्या. त्यातल्या त्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी एक ड्रायव्हर आहे आणि दुसरा एक ड्रायव्हर आहे की दुसरा ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरला म्हणजे पहिल्या ड्रायव्हरला कधी चांगला म्हणत नाही. तसं मॅडम सरांचे कौतुक करत होत्या आणि सर मॅडमचे कौतुक करत होत्या. यांच्या कौतुकाकडेच माझं सगळं लक्ष होतं. सर, मी खूप छोटासा माणूस आहे, मी काय असा मोठा नाही आहे, पण तुमच्यासमोर बोलण्यासाठी मला या ठिकाणी या विद्यार्थ्यामुळं आणि आपल्यामुळं या ठिकाणी मला संधी मिळाली. मी या स्टेजचा माणूस आहे, याच्यावरती आम्ही प्रेम करतो, जीव लावतो. मी एक छोटासा कलाकार आहे, मी काय असा मोठा नाही आहे, पण मी एक शिक्षक आहे, मुळात मी शिक्षक आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की जे काही विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही घडवलेले आहेत, म्हणजे डॉक्टर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत म्हणजे आपण आहात ब्रह्मा विष्णू महेश. आणि हे डॉक्टर म्हणजे आम्ही जी काही पॅरेंट आहेत किंवा पेशंट आहोत, आम्ही डॉक्टरांना देवाच्या स्वरूपामध्ये पाहतो. सर, कधीही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर असो, BMS असो, छोटे असो, मोठे असो, कुठे असो, आमची ज्यावेळेस अडचण असते जी काही आमच्या आरोग्याची, त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे देवासारखं पाहत असतो. आणि आमचा पेशंट वाचल्यानंतर आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि आपण देव निर्माण करणारी ही विभूती या ठिकाणी आपल्यासमोर आहेत. आणि अशाच प्रकारचे देव या ठिकाणी सरांनी त्यांच्या काळापासून सांगितलं, मॅडमचंच पण सांगितलं की बरेच देव या जगामध्ये सेवा करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाठवत आहेत. दुसरी महत्त्वाची, कारण मला आधीच सांगितलं 2 मिनिटाच्या वर 1 मिनिट गेला नाही पाहिजे, सेकंदसुद्धा. तर मला एकच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनो, तुमचं शिक्षण इथपर्यंत झालेलं आहे, हरकत नाही. आज तुम्ही यशस्वी झालात, तुमच्या पंखामध्ये बळ आणण्याचं काम या सर्व विभूतींनी केलेलं आहे. कुठलीही गोष्ट असो, आपल्याला माहिती आहे, लोखंड असेल तर त्याला तापवावं लागतं. तसं यांनी तुम्हाला काही गोष्टी केल्या असतील, पण पक्क करण्यासाठी केल्या असतील, कच्चं नाही आहे असं मला तरी वाटतं. कारण माझी मुलगी मला हमेशा सांगायची असं तसं, मी सोडून द्यायचं सांगायचं. आमच्या बहीणबाईला मी माझ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. आपण अशी कधी भेटलो नाही, सर एखाद्या वेळेस भेटायचे. पण कुठलीही गोष्ट असो की या सर्वांच्या ह्याच्यामुळं की माझ्या मुलीला या ठिकाणी 2 गोष्टीचं नेतृत्व करण्याची संधी आपल्यामार्फत मिळाली. भविष्यामध्ये तीसुद्धा आणखी चांगल्या प्रकारचं नेतृत्व करेल. आणि पण मी या ठिकाणी माझ्या मुलीचे पप्पा म्हणून या ठिकाणी बोलत नाही आहे, तर मी या सर्व विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी, पालकांचा प्रतिनिधी, महिलांचा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी बोलत आहे. मला एकच विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, स्वतःच्या व्यवसायावर तुम्ही स्वतः म्हणजे प्रेम करा, तुम्ही जीवनात 100% यशस्वी होताल. जर तुम्हाला स्वतःचा चित्रपट गाजवायचा असेल तर तुमच्या व्यवसायावर तुमचं प्रेम पाहिजे. 100% तुमचा चित्रपट गाजल्याशिवाय राहणार नाही. दुसरे गाजवत नाहीत, तुम्हालाच तुमच्या ह्याच्या व्यवसायावरती प्रेम करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर चांगलं व्यवसायामध्ये, मॅडमने सांगितलं तुम्हाला की पावलावर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. अगदी अतिशय सत्य आहे. आज तुम्ही विद्यार्थी आहात, एक जबाबदारी तुमच्यावर वाढणार आहे. म्हणून तुम्हाला आपल्या व्यवसायावरती कसं आपल्याला हे करता येईल जास्तीत जास्त चांगलं, ते आपण शिकावं. आणि यांचा सर्वांचा मान, आणि आपल्या बऱ्याच वर्षापासून आपले जे काही घाटी हॉस्पिटल आहे, या घाटीचं जे काही कौतुक बऱ्याच ठिकाणी केलं जातं. आम्ही जन्मल्यापासून पाहतो की कुठं नेला पेशंट तर घाटी, आम्हाला माहिती नव्हतं अगोदर घाटी काय आहे, नाहीतर अंबाजोगाई. सर, मराठवाड्यामध्ये 2च हॉस्पिटल असे होते की त्या ठिकाणी, नंतर प्रायव्हेट आलेले आहेत. तर मला एकच सांगायचं की विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमचं जर समजा आयुष्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुमच्या आईच्या आणि तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे.
दुःखाश्रू आले नाही पाहिजे, सुखाश्रू आले पाहिजे, एवढी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. A passionate teacher, a state level hockey player, and a mother of our beloved senior, Dr. Nandini Bansali ma'am, I would like to call upon stage Mrs. Neelam Vijay Bansali to share her views on this occasion. इसे ही शुरुआत कर देती हूँ. जय श्री कृष्णा everyone. I am speechless and filled with emotion at this moment. I am speechless and filled with emotion at this moment. मेरी बेटी को आज ये डिग्री मिलना मेरे इनकम्प्लीट ड्रीम के कंप्लीट होने जैसा है. यह सब पॉसिबल होना उसके हार्ड वर्क और यहाँ के प्रोफेसर के सपोर्ट की वजह से संभव हुआ है. आजकल की लड़कियाँ लड़कों से किसी भी क्षेत्र में कम नहीं हैं. बच्चों से भी ये अपेक्षा करती हूँ कि वो ऐसा कुछ भी ना करे जिससे उनके माता पिता को ठेस पहुँचे. यहाँ से पास आउट होने के बाद केवल पैसा कमाना ही अपना उद्देश्य नहीं है. समाज सेवा का भी ध्यान रखना. इसी के साथ में अपने शब्दों को विराम देती हूँ. ऑल द बेस्ट फॉर फ्यूचर. And a graduate from our college, Dr. Pranav Kangne, who is pursuing MDS in Department of Conservative Dentistry and Endodontics from AIMS Delhi. Dean ma'am to felicitate Pranav Kangne sir. Now I request Pranav sir to say few words. सगळ्यांना माझं गुड इव्हनिंग. सॉरी माझा आवाज थोडा खराब येईल कारण मी खूप ओरडलो आहे आज. तर माझं इथे येण्याचं मेन मोटिवेशन हाच आहे की मेन माझे जे ज्युनियर्स वगैरे आहेत सगळे, की मी जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं 2017च्या साली, त्यावेळेस फर्स्ट इयरपासून लिटरली ऑलमोस्ट एव्हरी टीचर जे सगळे बसलेले आहेत इथे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे टीचर्स सगळ्याकडून मी रागवणं खाल्लेलं आहे. प्रत्येकाकडून सुरुवातीला मोरे मॅम, पाठक मॅम, सगळ्यांकडून रागवणं खाल्लेलं आहे. आणि प्रत्येक बॅचमध्ये पहिले 5 लोक असे असतात की जे नेहमी कन्सिस्टंट असतात, टॉपर असतात. दुसरे 5 लोक असे असतात की त्यांचं थोडंफार काही कमी जास्त होतं, त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स वगैरे येत नाहीत. बाकीचे उरलेले सगळे असे असतात की जे 1-2 महिना अभ्यास करून पास होऊन जातात. त्या बाकीच्या उरलेल्या लोकांमधला मी होतो. मी कधीच टॉपर वगैरे आलो नाही. पण मला सांगण्याचा हेतू हाच आहे की जर मी ही एक्झाम क्रॅक करू शकतो तर बाकी माझे बसलेले जे ज्युनियर्स आहेत ते पण नक्कीच ही एक्झाम क्रॅक करू शकतात. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणालाही कधी माझ्या गायडन्सची किंवा काही डाऊट आला, कधी काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळ्यांना मदतीसाठी नेहमी तत्पर राहील. आणि जर PG प्रिपरेशन करायचे असेल तर काही इम्पॉर्टंट की फीचर्स, की पॉईंट्स असतात. जसे की मला वाटतं की वॉट एव्हर यू डू, यू शूड डू इट एक्स्ट्रीम. Like whenever, if you are enjoying also, you should do it extreme. Like no one should do it better than you. If you are studying, you should do it extreme. No one should do it better than you. That's the key point. Consistency. सलग जर तुम्हाला करा वाटत आहे अभ्यास तरी पण करायचा आहे. जर तुम्हाला नाही करा वाटत आहे त्या क्षणी तर तुम्हाला आणखी जास्त करावं लागेल. तुम्हाला ह्या काही कन्सिस्टन्सी, हार्डवर्क शिवाय कुठेही तुम्हाला यश मिळण्याची थोडंसं अवघडच आहे. थँक्यू. बाकी काही नाही. कधी तुम्हाला कोणाला काही गरज पडली तर मी नेहमी रेडी राहील. ठीक आहे. थँक्यू. Our interns
for group photo ceremony. हैं प्यार के पल, चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए सोचे क्या छोटी सी है जिंदगी, रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल, चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुश नसीबी, and administration. Your unwavering commitment to education, mentorship, and leadership has shaped these young minds into confident, competent professionals. Thank you for your dedication, hard work, and guidance throughout this journey. A special thanks of appreciation goes to the parents, guardians, and loved ones. Your support, sacrifices, and encouragement have been the foundation upon which the graduates have built their success. Today is as much a celebration of your contribution as it is of theirs. To the graduates, congratulations. You have worked tirelessly to reach this milestone. As you step in the world beyond these walls, remember that learning is a lifelong journey. You leave here not just with a degree, but the responsibility to make meaningful contributions to society. We are proud of you and excited to see what the future holds for each of you. Finally, to everyone who contributed to making this ceremony a success, the event organizers, Topiwala Photo Studio, Shinde Sir, and staff who have worked tirelessly behind the scenes to make this ceremony a grand success. Your efforts have ensured that this day will be remembered by all of us for years to come. Ethereal is a celebration of not only academic success, but also growth, resilience, and determination each of you have shown throughout your journey. Once again, thank you for all for being part of this celebration. Let us go forward with pride, hope, and a determination to make a positive impact on the world. As Mahatma Gandhi once said, be the change you want to see in the world. Thank you.